सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे गायरान आणि गावठाण परिसरातील सुमारे 540 कुटुंबांवर अचानक उभ्या राहिलेल्या अतिक्रमण कारवाईच्या संकटामुळे गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या कुटुंबांचे भविष्य धोक्यात आले असून नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री शेखरभाऊ गोरे यांनी थेट शिखर शिंगणापूर येथे जाऊन बाधित कुटुंबांची भेट घेतली। त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रत्येकाची समस्या, भीती आणि व्यथा शांतपणे ऐकून घेतली। यावेळी शेखरभाऊ गोरे यांनी ठाम शब्दात सांगितले की शिखर शिंगणापूरमधील एकाही कुटुंबावर अन्याय होऊ दिला जाणार नाही। अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या गायरान आणि गावठाणातील घरांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले। हा प्रश्न केवळ कायदेशीर नसून मानवी आहे, असे सांगत शेखरभाऊ गोरे यांनी न्यायालयीन लढाईसोबतच प्रशासनाशी संवाद, वरिष्ठ पातळीवरील पाठपुरावा आणि आवश्यक त्या सर्व कायदेशीर उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले। गरज भासल्यास रस्त्यावरील संघर्षालाही मागे पुढे न पाहता सामोरे जाण्याची भूमिका त्यांनी मांडली। शिखर शिंगणापूरमधील नागरिकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल, असे ठाम आश्वासन दिल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला असून पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।